मंडळी. तर बघा आता हे आमचं शेत आहे, हे शेतात टाकलेली मेथी. तर मेथी आता टाकलेली आहे का ना, ह्याला किती एक 10-12 दिवस झालं वाटते टाकलेली. तर ह्याच्यामध्ये पहिले आपल्या शेपा पेरलेल्या होत्या. तर ह्याच्यामध्ये शेपा आहे ना, मार्केट पण भाव पण होता, पण काय झालं त्याच्यावरती दुही का काहीतरी पडलं ना, त्याच्यामुळे ती पिवळी झाली. ती पिवळी झाली त्याच्यामुळे ती मार्केटला चाललीच नाही, विकलीच नाही म्हणायचं. तर बघा हे आता हे आपण मेथी टाकली तर एवढी काही छान वापली नाही, पण कुठं कुठं वापली. तर हे पाणी पण सोडायला चालू आहे, आपण जोडलेले पाईप हे. तर हे आता आणि ह्याला खूप दिवस लागते ते यायला, पण आणि सांगू शकत नाहीत की हे किती चलन का नाही येईन ती. कारण ऊन तर एवढं पडायले, उन्हानं खूप जळत असते मेथी, येतच नाही ती मेथीले चलून. तर बघा ते आपले मालक आहेत वर, त्यांना कोंबड्या सोडल्या चरायला आपल्या अप्सरा. लय वेळ झालं सकाळपासून कोंडूनच होत्या. अंड सापडलं का? आता गणपती बाप्पा संपले, आता संध्याकाळी त्याचंच काम आहे. तर बघा हे आपलं मेथीचं राहिलं. तर हे मेथी बघा आता ह्याचं पण सांगता येत नाही. ह्याच्या आधी पण मेथीच होती, पाऊस पडलेला होता त्यावेळेस. पण त्यावेळेस बी काय झालं, आलीच नाही, सगळी पावसाने गेली. पण ह्यावेळेस पण काय होते काय माहिती आहे रमजाने. आणि शेपाची तर एवढी चांगली होती ना, किती कष्ट केल्यानंतर ती कुणी पण थोडंसं घास असा तोंडात जाईन म्हणायला आहे का ना, काही ना काहीतरी होतंयच. कधीच असं एकदम मार्केट तरी असलं की काहीतरी मालाला आपलं थोडं काहीतरी वेगळी तरी पडणार, नाही तर काहीतरी होणार. आणि ज्यावेळेस आपला चांगला माल असन, चांगली कोथिंबीर मेथी असन किंवा शेपा असते, त्यावेळेस भाव बिलकुल नसते जरा. असं सगळं शेतकऱ्याला आहे का ना, चौकून एवढं टेन्शन येतं ना, खूप टेन्शन येतं. आणि माणसं तर काय बघतात, फक्त चांगली असावी, भाव पण कमी असावं. थोडी पिवळी झालेली असली तरी पण खात नाही तर घेत नाही, तर बिलकुल चलतच नाही ते. तेवढी एवढी मोठं काढून बांधून पेंड्या बांधून धुवून हे करून नेल्या, तेवढ्या टाकून दिल्या होत्या. त्याचा उपयोगच झाला नाही, विकल्याच नाहीत त्याच्या, तितक्या टाकून दिल्या. आता हे मेथीचं पण ह्यावेळेस पण काय होतंय काय माहिती. आले तर बरं होईल, कारण आता भाव पण चांगला आहे म्हणायचा. आता कमीत कमी 30 रुपयाला मेथीची पेंडी होती, 30 रुपयाला आमची इथे मेथीची पेंडी होती. पण आता ही आमची थोडीशी ओसर तर किती भाव राहते, मार्केट राहते काय माहिती. कारण आता सध्या तर भाव आहे चांगला. तर आपलं पाठीमागं तळ आहे छोटंसं, ते पाणी इथून आपलं बोरचं तिकडं बोर आहे, त्या बोरचं पाणी आणलेलं आहे आपण तिकडून इकडं द्यायला. आमचे कमीत कमी इथं 4-5 बोर आहेत, पण सगळ्याला काय पाणीच लागलं नाही. 1-2लाच थोडं थोडं पाणी चलतं आहे, नाही तर पाणीच लागलेलं नाही, बिलकुल पाणीच नाही इथं. तर 4-5 बोरं घ्यायची झालेत, पण नशिबानं साथ एवढी कुठंच दिली नाही म्हणायसारखं. एवढं अडचणी खूप शेतकऱ्याला अडचणी असते. तो तुमच्यासारख्याली काय असं दिसतंय असं एकदम खूप पण अडचणी येत असते, तर खूप कष्ट लागतं ह्याला. बघा ना, तर पाण्याचं पण आता इथून पुढं पण पाणी कमी कमी चलते, तळ्यातलं पण आटते पाणी. आणि खाली एक लांब शेतात हिर आहे, त्या हिरीचं पण थोडं थोडं येतं आहे. आणि बोर पण उली चलतं आहे. उन्हाळ्यात तर एवढी टंचाई येते ना पाण्याची, बिलकुल चलतच नाही त्याला. चला तर बघा मित्रांनो, आता ही आपली बघू मेथी आली तर आली, दिली देवानं साथ, उलीशी तर आलेली. तिकडं वरती कोथिंबीर आहे चालू आहे खुरपायला. चला तर बाय मित्रांनो, चला दुसऱ्या व्हिडिओमध्ये दाखवते तुम्हाला कोथिंबीर वरी टाकलेली खुरपाई चालू आहे ती. चला तर बाय.